जेथे जावे
जेथे जावे तेथे कपाळ सरिसे, जेथे जावे तेथे कपाळ सरिसे, लाभतो विशेष संत संगे।
पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ अंतराय मूळ नुपजे तिथी भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा निकट वास बरा संतापाई पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ अंतराय मूळ नुपजे तिथे विठाला 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 मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजः मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतनो हरि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजि पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी नमो कर्मभूमी जिथे वाढलो मी नमो अलंकापुर पुण्यभूमी जिथे ज्ञान पावित झालो आम्ही नमो भारत राष्ट्रभूमी जिच्या पडो इथून पुढे कामी भक्ती ज्ञान वैराग्य तिन्ही मूर्तिमंत जवळी द्वंद्वातीत शांती क्षमात या ब्रह्मचारी कली धनमान ग्रह असा नसते जातील भरी ऐसी संत नारायण बाबा त्यांचे मी नमन करी सोनो पंथ तथा गुणजन तया मामा असे बोलती नामे शंकर शंकरा शुभ करा निसंग जो संगती पुण्य श्लोकीचा पुण्य नगरीचा मूर्ती करा शुभ तो ऐशा संत वरा शुभ करा दांडी करा बंदितो प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करू प्रणाम ऐसी माया तारी रे मेरे प्रियतम श्याम विठाला विठाला समाजा टिकविले विवेकाने जाणे सुगठित समाजा टिकविले महासिद्धांताचे गूढ रसिकत्व उकलिले लसित भक्ती ज्ञाने तरतरविला धार्मिक तरू तया ज्ञानेशाच्या विमलमतीने वंदन करू ओम नमो ज्ञानेश्वरा 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 चली
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी जेथे जावे तेथे कपाळ सरिसे लाभतो विशेष संत संगी पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ अंतराय मूळ नको जे तेथे मुक्त कैवल्य तेजोमती भगवान श्री ज्ञानोबा अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा जगद्गुरु जगद्वंदनीय संत तुकोबाराय आधी करून सकल संतांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आणि कीर्तनाला प्रारंभ करतो। सेवे कीर्तन निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे। या विश्वाच्या पाठीवरती 3 जगद्गुरु होऊन गेले, कृष्ण वंदे जगद्गुरे आद्यगुरु शंकराचार्य 2 आणि जगद्गुरु तुकोबारा 3। जगद्गुरु तुकोबारा या मृत्यू लोकामध्ये आले आणि मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर त्यांनी भक्ती शास्त्राचा सांगोपांग असा अभ्यास केला आणि महाराजांची वाणी पवित्र झाली आणि जगद्गुरु तुकोबारा यांनी पवित्र असा गाथ्यासारखा ग्रंथ निर्माण केला। त्या गाथेमधील हा 4 चरणाचा अभंग मी सेवेकरिता निवडलेला आहे। विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे, 4 चरणाचा आहे। सर्वांच्या पाठातला असेल किंवा बहुतेकांच्या पाठातला, बहुतेकांच्या परिचयाचा आणि अतिशय सोप्या पद्धतीचा अभंग मी सेवेकरिता घेतलेला आहे। या अभंगामधून जगद्गुरु तुकोबारा यश्च्यावत मनुष्य प्राणी मात्रांना खऱ्या लाभाचं ठिकाण सांगतात। विठ्ठल कीर्तनाला प्रारंभ करण्या अगोदर आपण या ठिकाणी किम निमित्ताने जमलो, किम कारणाने जमलो सर्वांना ज्ञात आहे, परंतु वक्त्याचं सांगणं अद्य कर्तव्य त्या न्यायाप्रमाणे आपल्या पंढरपूर नगरीमध्ये श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था, विठ्ठल रुक्मिणी वारकरी शिक्षण संस्था आयोजित अखंड हरिनाम सप्ताह तथा श्री विठ्ठल कथा आयोजित केलेली आहे। आदरणीय श्री हरिभक्त परायण परमस्नेही परम आदरणीय आमचे गुरुबंधू नितीनजी महाराज आदमाने आणि रामेश्वरजी महाराज जाधव यांच्या अधिपत्याखाली चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आज 2ऱ्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या पामराकडे आलेली आहे। उपस्थित सर्व गुणीजन मंडळी, सर्व अपतिष्ठ मंडळी, बहुश्रुत माता माऊल्या या ठिकाणी सगळे अभ्यासू आहेत, सगळे माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, ज्येष्ठ आहेत। मी तुमच्यासमोर काय मांडणार, कारण सगळे एकापेक्षा एक आहेत। कुणी या ठिकाणी भागवत कथाकार आहेत, कुणी कीर्तनकार आहे, कुणी रामायणाचार्य आहे, कुणी विठ्ठल कथाकार आहे, कुणी प्रवचनकार आहेत। सगळे महान संतांच्या या ठिकाणी मला समोर येण्याचा योग आला, मी माझं परम भाग्य समजतो। खऱ्या अर्थाने जर विचार केला, मी काय फार मोठा कीर्तनकार नाही, मी फार मोठा प्रवचनकार नाही, पण जसं एखाद्या दगडाला माझ्या माऊलींचा स्पर्श व्हावा, लक्षपूर्वक आहे का, जसं एखाद्या दगडाला माझ्या माऊलींचा स्पर्श व्हावा आणि त्या दगडासाठी मंदिर तयार व्हावं। एरवी मंदिरासाठी खांब असतात असं म्हणतात बाबा, एरवी मंदिरासाठी खांब असतात, परंतु माझ्या माऊलींनी या ज्ञानरूपी खांबाला ज्ञानरूपी स्पर्श केला आणि त्या खांबासाठी आज मंदिर उभारलं गेलं। कुठं? नेवसा येथे। तसं माझ्या जीवनरूपी खांबाला माझ्या श्रीगुरूंनी ज्ञानरूपी स्पर्श केला आणि आज माझ्याही जीवनाचं मंदिर तयार होत आहे असं मला वाटत आहे। विठ्ठल विठ्ठल
सर्व गुणीजन मंडळी, परमेश्वर ही परमादरणीय आमचे गुरुवर्य हरिभक्तपरायण चांगदेवजी महाराज काळे, त्याचबरोबर आमचे बाबा जोगदंड माऊली, सर्वांच्या समोर आता मी प्रत्येकाचा नामोल्लेख करणार नाही. इकडे आमचे विष्णू महाराज आहे. सगळेच आधी करून सगळ्यांचे मी प्रत्येकाचा नामोल्लेख करत नाही. फक्त मला एक गोष्ट भावली की महाराज एवढा मोठा कार्यक्रम करायचा म्हटल्यानंतर एकाचं काम नाही जात. आमचे नितीन महाराज असतील, रामेश्वर महाराज असतील, यांच्या प्रेमापोटी आलेली ही जी सगळी मंडळी आहे, एक सांगू, एकल्याचा नोहे केला मनुनी मेळ मेळविला, मनुनी मेळ मेळविला, मनुनी मेळ मेळविला. एकल्याचा नोहे केला मनुनी मेळ मेळविला, मनुनी मेळ मेळविला, मनुनी मेळ मेळविला. एवढा मोठा कार्यक्रम करायचा म्हटल्यानंतर एकट्याचं काम नाही दादा, एकल्याचं काम नाही, सगळे त्या ठिकाणी पाहिजे. कीर्तन करायचं म्हटल्यानंतर गायन पाहिजे, वादक पाहिजे, आणि सगळे जर असेल पण ऐकणारा जर श्रोता नसेल, श्रोताही पाहिजे ना. या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहे. म्हणून मला आज फार आनंद वाटतोय की मी आज भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये कीर्तन करतोय. मी फक्त म्हणायचो, मला असं वाटतं मी पंढरपुरात कीर्तन करतो असं मी म्हणायचो, पण आज मी खरोखरच पंढरपुरात कीर्तन करतो. विठ्ठल सुंदर गाणारे वाजवणारे पूर्वी भगवंताच्या दरबारात असायचे. रामेश्वर महाराज ही सुंदर गाणारे वाजवणारे पूर्वी भगवंताच्या दरबारात असायचे, आणि तोच माहोल आज आपल्याला या ठिकाणी जमलाय. परीक्षिती राजाने शुकाचार्याने प्रश्न विचारला होता की कीर्तन कुठे सुरुवात झालं, कधी सुरुवात झाली कीर्तनाची? कलियुगामध्ये, द्वापार युगामध्ये, त्रेताळ युगामध्ये, कुठल्या युगात आरंभ आहे कीर्तनाचा? त्यांनी सांगितलं हे कीर्तन फार जुनं आहे, कीर्तन फार जुनं आहे. असं मग हे कीर्तन फार जुनं आहे, कीर्तन पूर्वी चालायचं कुठं कुठं? त्याचं उत्तर महाराजांनी सांगितलं, म्हटलं हे कीर्तन पूर्वी भगवंताच्या दरबारात चालायचं. म्हटले का हो? पूर्वी भगवंताच्या दरबारामध्ये कीर्तन चालायचं, परंतु त्यावेळेस कीर्तनामध्ये पखवाज वाजवण्याकरता, चाल म्हणण्याकरता, कीर्तन सांगण्याकरता, कीर्तन ऐकायला आणि प्रमाण म्हणायला कोण कोण होतो? भागवतामध्ये वर्णन आलंय. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, प्रल्हाद स्थाळधारी तर लगती तयाची उद्धवम कंशधारी, विनाधारी स्वर स्वर कुशल तया राग कृतार्जुनोद्भूत, इंद्रो वाजे मृदंगम जे जे सुखदहा कीर्तनी ते कुमारा, यत्राग्रे भाव भक्ता स्वर स्वरचना या व्यासपुत्रो बहु. भागवत वर्णन करते की पूर्वी भगवंताच्या दरबारामध्ये प्रल्हादासारखे, उद्धवासारखे टाळकरी होते, आणि तोच भगवंताचा दरबार आज इथं भरलाय. प्रल्हादासारखे, उद्धवासारखे टाळकरी, स्वर कुशलता या राग कृतार्जुनो, स्वरामध्ये प्रवीण असणारे व राग रागिण्यामध्ये निपुण असणारे, संगीत रत्न, संगीत अलंकार विशारद मंडळी भगवंताच्या दरबारात होते. मग आपल्या दरबारातही पुष्कळ अर्जुन आहेत, पण कोणत्या अर्जुनाला म्हणण्याकरता चाल द्यावी हा मोठा प्रश्न आहे. विठ्ठल सुंदर माहोल, सुंदर वातावरण या ठिकाणी आहे. मी अभंग सेवेकरिता निवडला जगद्गुरु तुकोबारायांचा. या अभंगामधून जगद्गुरु तुकोबारा यशचैवत मनुष्य प्राणी मात्रांना खऱ्या लाभाचं ठिकाण सांगतात. लक्षपूर्वक आहे का? मी एकदा सरळ भावार्थ सांगून जाईल, मला वेळ पुरेल की नाही मला सांगता येत नाही. मग जगद्गुरु तुकोबारा म्हणतात की लाभ तो विशेष संत संगी. असा मनुष्य नाही, प्रत्येकाला वाटतं मला काहीतरी लाभ प्राप्त झाला पाहिजे, वाटतं की नाही? प्रत्येकाला वाटतं. असा मनुष्य नाही त्याला वाटत नाही मला लाभ मिळावा. प्रत्येकाला वाटतं मला काहीतरी लाभ प्राप्त झाला पाहिजे, परंतु त्या लाभाचं ठिकाण आपल्याला माहिती नाही. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात तुम्हाला लाभ पाहिजे ना, मग एक काम करा, लाभ तो विशेष संत संगी. लाभ आहे पण कुठे? संतांच्या संगतीमध्ये. पण काही साधक तुकोबारा म्हटली का हो तुकोबारा या, आम्ही जर संतांच्या संगतीत गेलो नाही तर काय होईल?
तुकोबाराय म्हणतात तुम्ही जर संत संगतीच्या व्यतिरिक्त गेलात तर तुम्हाला तुमचं कपाळ बरोबर येणार आहे. जेथे जावे तेथे कपाळ सरिसे लाभतो विशेष संत संगे. पण काही साधक तुकोबाराय म्हटलं का तुकोबाराय तुम्ही म्हणता संतांची संगत केल्यानंतर आम्हाला लाभाची प्राप्ती होईल, पण ऐका ना आम्हाला संत भेटतील का? तुकोबाराय म्हणजे का भेटणार नाही? संत का भेटणार नाही तुम्हाला? त्याकरिता तुम्हाला पूर्वजन्मीची पुण्य पाहिजे तर तुम्हाला खऱ्या संतांची भेट होईल, अन्यथा तुम्हाला संतांची भेट होणार नाही. पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ अंतराय मूळ नकोजे तिथे. पण काही साधक तुकोबाराय म्हटले का हो तुकोबाराय तुम्ही म्हणता संतांच्या संगतीत जर गेलो संत जर भेटले तर आम्हाला लाभाची प्राप्ती होईल, पण का हो आम्ही संतांच्या संगतीत गेलो नाही, काय गरज आहे आम्हाला? आमच्याकडे सगळं काय अनुकूल आहे, घरी श्रीमंती आहे, घरदार मुलं बाळ जमीन जुमला गाडी बंगला पैसा आका सगळे आमच्याकडे, कशाचीच कमतरता नाही, आम्हाला काय गरज आहे संतांच्या भेटीची? पण तुकोबाराय म्हणतात तुम्ही ज्याला भाग्य म्हणता ते भाग्य नाही, ते खरं भाग्य नाही. त्यापासून तुम्हाला लाभाची प्राप्ती होणार नाही. तुम्हाला लाभ पाहिजे असेल तर निकट वास बरा संतापायी भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा. निकट वास बरा संतापायी. मग का हो संत जर भेटले मग तुकोबाराय म्हणतात एक करा, संत भेटले ना मग संताच्या पायी जीव द्या. जीव द्या म्हणजे आत्महत्या करा असं नाही म्हटली बरं, त्यांच्या पायी जीव द्या म्हणजे त्यांची कायावाच्या मनाने सेवा करा आणि मग ते संत आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपा प्रसादाने आपल्याला खऱ्या संतांची प्राप्ती होते, खऱ्या लाभाची प्राप्ती आपल्याला त्या ठिकाणी होते. तुका म्हणे हेची करावी मिरासी बळी संतांपाशी द्यावा जीव. मग तुकोबाराय म्हणतात तुम्ही संतांच्या पायी जीव दिला, त्यांची सेवा केली, ते प्रसन्न झाल्यानंतर तुम्हाला लाभाची प्राप्ती होती. लाभतो विशेष संत संगी. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ, झाला आपलं कीर्तन. विठ्ठल विठ्ठल सर्व मनुष्य प्राणी मात्रांना लाभाचं ठिकाण सांगतात, सगळे जागेत ना. मग काही प्रश्न पडेल काही ना की जगद्गुरु तुकोबाराय सर्व मनुष्य प्राणी मात्रांना लाभाचं ठिकाण सांगतात, पण त्यापासून तुकोबारायांना काय फायदा आहे का? एवढं सगळ्या जगाला सांगतात जगद्गुरु तुकोबाराय, मग तुकोबारायांना त्यापासून काही फायदा आहे का? ऐका, मानवामध्ये 4 प्रकारचे वर्ग पडतात. आपण ज्यांना मानव म्हणतो त्यात अनेक प्रकारचे वर्ग आहेत आणि प्रामुख्याने 4 आहेत. त्यामध्ये पहिला वर्ग असा सांगितला जातो, तो मनुष्याचा वर्ग असा आहे की तो स्वार्थही साधत नाही आणि परार्थही साधत नाही. दुसरा वर्ग असा सांगितला जातो, स्वार्थही साधतो, स्वार्थ साधतो पण परार्थ साधत नाही. तिसरा वर्ग असा सांगितला जातो, स्वार्थ साधतो आणि परार्थही साधतो. आणि चौथा वर्ग सांगितला हा केवळ परार्थ साधतो. विठ्ठल विठ्ठल पहिला वर्ग कोणता सांगितला? स्वार्थही साधत नाही आणि परार्थही साधत नाही. ज्ञानोबारायांची ओवी, ज्ञानोबाराय म्हणतात आपण अंगे जळे नागवी जगाचे डोळे पतंग दैसा पतंग नावाचा किडा आहे. पतंग नावाचा किडा तो दिव्याच्या भोवती घिरट्या घालतो आणि दिव्याच्या भोवती घिरट्या घालता घालता तो स्वतः त्या दिव्यामध्ये जळून भस्म होतो. पहा बरं, तो स्वतः तर जळतो पण सगळ्यांना अंधार करून टाकतो. दिवा विजतो ना, सगळ्यांना अंधार करून टाकतो. असं माणसाचा वर्ग आहे. काही लोक बघा तुम्ही, काही लोक बघा एखाद्याच्या घराला बळच आग लावून द्यायची, पण त्याचा काही फायदा आहे का त्यामध्ये? कापसाला भाव वाढले, चढ उतार चालू आहे, पण कापसाला भाव वाढले एखाद्याला नाही सहन, मग तो काय करतो? त्याचा कापूसच पेटून देतो.
पण ज्याचा कापूस पेटवला त्याचा काही फायदा आहे का? त्याचा काही फायदा आहे का? ज्याचा कापूस पेटवला त्याचा काही फायदा आहे का? नाही ना. ज्याने पेटवला त्याचा काही फायदा आहे का मंगेश्वर? नाही ना. मला सांगायचं काय, इथं दोघांचाही फायदा नाही. हा वर्ग कसा आहे, स्वार्थही साधत नाही आणि परार्थही साधत नाही. मी गोष्ट नेहमी सांगत असतो, दोन ग्रहस्थ होते, दोघांचं फार वैर. आता शेजारी राहणे म्हटल्यानंतर त्यांचं वैर असणारच, त्यात काही शंका नाही आणि शंका घेण्याचं कारणही नाही. पण एक दोघांचं वैर, फार वैर. त्यांना एकमेकांच्या गोष्टी कधीच काही सहन होत नव्हत्या. एकाने एक गाडी घेतली ना, दोन गाड्या घ्यायचं. यांनी एक बंगला बांधला का दोन बंगले बांधायचे. चढावड लागली, चढावड महाराज. यांनी एक काही केलं का तो वेगळं करायचं. यांनी एक लग्न केलं का म्हणजे कळत नव्हता. तुम्ही जागा आहे ना, मला सांगायचं काय, ते चढावड लागलं आणि एकमेकांचं कधी एकमेकांना सहन झालं नाही. पण चढावडीचं काम एवढं बेकार असते महाराज. कधी चढावड करू गेले, चढावड कधी करू नये रामेश्वर महाराज. एकदा लग्नामध्ये चढावड लागली होती आळंदीला. आम्ही ज्यावेळेस अध्ययन चालू असताना आळंदीमध्ये आम्ही सहज एकदा मिलन मंगल कार्यालयामध्ये लग्नाला गेलो आणि त्या ठिकाणी लग्न चालू होतं. लग्नामध्ये ते नवरदेव नवरी हार घालतात एकमेकांना. काही काही ठिकाणी अशी प्रथा आहे की नवरदेव नवरीला हार घालायला लागला की मुलं काय करतात, नवरीला उचलतात. आणि नवरी नवरदेवाला हार घालायला लागली की नवरदेवाला उचलतात. ती चढावड लागली उचलीची. आम्ही बघत होतो. पण तेवढ्यात काय झालं, नवरी नवरदेवाला हार घालणार तेवढ्यात पोरांनी नवरदेवाला उचललं. लक्ष बरोबर आहे. गडबडीमध्ये नवरीने खालून हार फेकला आणि पडला ब्राह्मणाच्या गळ्यात. चढावड लागली त्यांची, उचलाउचलीची चढावड. मला सांगायचं काय, अजिबात चढावड कधी करू नये. आणि त्या दोघांची चढावड अगदी चढावड लागायची. काही एकमेकांच्या गोष्टी कधी एकमेकांना सहन झाल्या नाही. यांनी एक काही वेगळं केलं की हा थोडंच वेगळं करायचं. पहिल्या गृहस्थाने एकदा विचार केला की आपण सतत चढावड करतोय, आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आपला दुसरा दुश्मन आहे, त्याला काही सहन होत नाही. म्हणून शेजारच्या गावामध्ये एका नदीच्या कडेला भगवान शंकराचं मंदिर होतं. त्याला वाटलं आपण भगवान शंकराच्या तपश्चर्याला जाऊन बसावं, भगवान शंकराची आराधना करावी, भक्ती करावी. आणि भगवान शंकराच्या मंदिरामध्ये तो जाऊन बसला. तपश्चर्या सुरू झाली, तपश्चर्याला लागला. आणि दुसरा गृहस्थ गावामध्ये फिरत होता. त्याला वाटलं अरे 8 दिवस झाले आपला दुश्मन काही दिसला नाही, कुठे गेला काही तपास नाही. पण काही कालांतराने त्याला गावकऱ्यांनी सांगितलं, अरे तुझा मित्र, तुझा दुश्मन तो भगवान शंकराच्या देवळामध्ये तपश्चर्याला बसलाय. अरे तो तपश्चर्याला बसलाय, अरे ज्या अर्थी तो भगवान शंकराच्या तपश्चर्याला बसलाय त्या अर्थी भगवान शंकर त्याला प्रसन्न होणार आणि तो काहीतरी मागणार, आपल्याला भेटणार नाही ना. त्याला वाटलं तो गेलाय ना, मग आपणही त्या ठिकाणी तपश्चर्याला जावं. तो दुसराही गृहस्थ त्या ठिकाणी भगवान शंकराच्या मंदिरामध्ये तपश्चर्याला बसला. पहिला गृहस्थ एका साईडला आहे, दुसरा गृहस्थ एका साईडला आहे. तपश्चर्या चालू झाली आणि भगवान शंकर म्हटल्यानंतर ते काय प्रसन्न होण्याकरता अगदी भोळ दैवत शिव भोळा चक्रवर्ती ज्याची पायी माझी चित्ती. भगवान शंकर अगदी भोळ दैवत. आणि भगवान शंकर पहिल्या गृहस्थाला प्रसन्न झाले. पहिल्या गृहस्थाला विचारलं, बोल मी तुझ्यावर प्रसन्न आहे, काय पाहिजे ते माग. पहिल्या गृहस्थाने डोळे उघडले आणि उघडले देव नाही दिसली. आपलं दुश्मन अरे हातात इथं तपश्चर्याला बसलाय. त्याला वाटलं हा काहीतरी मागल आपल्या नंतर. म्हणून भगवान शंकर होतो, म्हटलं देवा एक काम करा, हा बसलाय ना त्याला काय लागतं ते द्या, मग मी मागतो. भगवान शंकर दुसऱ्या गृहस्थाकडे गेले. बोल गृहस्था मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला काय पाहिजे ते माग. भगवान शंकरांनी मागितल्या म्हटल्यानंतर त्याने विचार केला आता काय मागावं. तू म्हटलं देवा एक काम करा, माझ्या अगोदर तो बसलाय ना त्या गृहस्थाला काय लागतं ते द्या, मग मी मागतो ना. भगवान शंकराला राग आला आणि रागाच्या भरात भगवान शंकर म्हटले, हे बघा तुम्हाला मागायचं नसेल तर मी इथून जातो. मग पहिल्या गृहस्थाकडे भगवान शंकरने पहिल्या गृहस्थाला विचारलं, बोल मी तुझ्यावर प्रसन्न आहे, काय पाहिजे ते माग, आणि जर मागायचं नसेल तर मी इथून चाललो. मग पहिल्या गृहस्थाने विचार केला काय मागावं. आपण जे काही मागू त्यानंतर मागण्याकरता आपला दुश्मन पुढे आहेच, पण आपण जे काही मागू त्यापेक्षा तो दुप्पट मागेल, काहीतरी वेगळं मागेल. पण आपण 10,000 रुपये मागितले तर तो 20,000 मागेल.
1 लाख मागेल, 2 लाख मागेल, डबल मागेल. त्याला प्रश्न पडला काय मागावं, पण तो युक्तिवाद होता, युक्ती होती त्याच्याकडे. त्याने विचार केला, तो म्हटला देवा तुम्ही प्रसन्न झालाच आहेत ना, एक काम करा, प्रसन्न झालेत ना, फक्त एक द्या, माझा एक हात, एक पाय आणि एक डोळा गळून पडू द्या. विठ्ठल विठ्ठल. भगवान शंकर प्रसन्न झाले, पहिल्या गृहस्थाला सांगितलं तथास्तु. मग याचा एक हात, एक डोळा आणि एक पाय गळून पडला. भगवान शंकर दुसऱ्या गृहस्थाकडे गेले. बोल गृहस्था, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, काय पाहिजे ते मागून घे. आता त्याने विचार केला काय मागावं, कारण पहिल्या गृहस्थाने काय मागितलं हे कळण्याकरता आपल्याकडे काही साधनही नाही. पण त्याने किती पैसे मागितले ही आपल्याला कल्पना नाही. मग काय मागावं, त्याने विचार केला जाऊ द्या काही का मागा ना, पण आपण काय करू त्याला डबल मागू. देवा तुम्ही प्रसन्न झालाच आहेत ना, एक काम करा, मला एक द्या, त्या गृहस्थाने जे मागितलं त्याच्या दुप्पट मला द्या. भगवान शंकर म्हणे तथास्तु. मग याचे 2 हात, 2 पाय आणि 2 डोळे गळून पडले. विठ्ठल विठ्ठल. हो, मला सांगायचं काय, यांचा काही फायदा आहे का? हा वर्ग कसा आहे, स्वार्थही साधत नाही, परार्थही साधत नाही, असा माणसाचा वर्ग आहे. दुसरा वर्ग सांगितला स्वार्थही साधतो, स्वार्थ साधतो पण परार्थ साधत नाही. बरोबर का? ज्ञानोबाने यालाही गोळी दिली. ज्ञानोबाने म्हणतात तैसे मनवाच्या काय भलतया दुःख देत जाये, स्वार्थ साधिता न पाहे पराचे हित. ज्ञानोबाने म्हणतात दुसराही माणसाचा वर्ग असा आहे, स्वार्थ साधतो पण परार्थ साधत नाही. पहा तुम्ही काही काही गृहस्थ असतात, तुझी बिडी तुझी दाढी जळली तरी चालत, पण माझी बिडी पेटली पाहिजे. विठ्ठल असा माणसाचा वर्ग आहे, तो स्वार्थ साधतो परार्थ साधत नाही. तिसरा वर्ग सांगितला स्वार्थही साधतो आणि परार्थही साधतो. लक्षपूर्वक ऐका, हा वर्ग कसा आहे, स्वार्थही साधतो आणि परार्थही साधतो. ज्ञानोबाने त्याला गोळी दिली. ज्ञानोबाने म्हणतात का फेडीत पाप ताप पोखीत तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. ज्ञानोबाने म्हणतात जसा माणसाचा वर्ग आहे, काही वर्ग असा आहे स्वार्थही साधतो आणि परार्थही साधतो, तसा ज्ञानोबाने सांगितलं असा एक वर्ग आहे की काय, गंगा, गंगा ही स्वार्थही साधते आणि परार्थही साधते. गंगेचं काय स्वार्थ आहे काय परार्थ आहे? नदी समुद्राला जाऊन मिळते, नदीचाही स्वार्थ, त्या ठिकाणी नदी स्वार्थ साधते आणि परार्थही साधते. नदीचा काय स्वार्थ आहे, समुद्राला जाऊन मिळते, हा तिचा परार्थ झाला. आणि आपल्यासारखे जे माणसं जातात, भक्त मंडळी जातात, ते स्नान करतात, त्यांना पवित्र करते, हा तिचा परार्थ झाला. गंगा ही गंगेचा स्वार्थ आणि परार्थ आहे. ज्ञानोबाने म्हणतात गंगा ही स्वार्थ साधते आणि परार्थही साधते. सूर्याचे सांगितलं, सूर्य काय करतो, सूर्य स्वार्थही साधतो आणि परार्थही साधतो. सूर्याचा काय स्वार्थ आहे, सूर्य जगाला प्रकाश देतो, हा त्याचा परार्थ आहे. उगवतो आणि मावळतो, हा त्याचा स्वार्थ झाला. विठ्ठल. तीन वर्ग सांगितले, शेवटचा वर्ग असा सांगितला तो केवळ परार्थ साधतो. आणि मग त्या वर्गाला काय म्हणतात माहिती, त्या वर्गाला संत म्हणतात. संत, त्या वर्गाला संत म्हणतात. संत स्वार्थही साधत नाही आणि परार्थही साधत नाही. कारण संतचं कामच काय माहिती, जनकल्याणाचं.
संताचं कामच ज्याला कल्याणाचं आहे. मग जगद्गुरु तुकोबाराय मृत्यू लोकामध्ये येतात. मग आपण म्हणतो जगद्गुरु तुकोबाराय सगळ्या मनुष्य प्राणी मात्रांना लाभाचं ठिकाण सांगतात. पण तुकोबारांना काय फायदा आहे? त्यापासून तुकोबारांना फायदा काय? तुकोबारांना फायदा काही नाहीये. पण संताचं कामच ज्याला कल्याणाचं आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. जगद्गुरु तुकोबाराय आले मृत्यू लोकामध्ये. जगद्गुरु तुकोबाराय मृत्यू लोकामध्ये येतात. तुकोबाराय येत नव्हते, देवाने सांगितलं म्हणून तुकोबाराय आले. देवानं सांगितलं म्हणून जगद्गुरु तुकोबाराय मृत्यू लोकामध्ये आले. तुकोबाराय म्हणतात देवा मी मृत्यू लोकामध्ये जाणार नाही. पण देवाने सांगितलं तुकोबाराया तुम्हाला मृत्यू लोकामध्ये जावं लागेल. तुम्हाला भंडारा फिरायचा, भामचंद्र फिरायचा तुकोबाराया. भक्ती शास्त्राचा सांगोपांग असा अभ्यास करायचा तुकोबाराया. तुम्हाला मृत्यू लोकामध्ये जावं लागेल. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय मृत्यू लोकामध्ये आले. देवानं सांगितलं म्हणून तुकोबाराय मृत्यू लोकामध्ये येतात. भक्ती शास्त्राचा सांगोपांग असा अभ्यास करतात. रात्रंदिवस भजन केलं तुकोबारायांनी. रात्रंदिवस बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. बोलावा लोकांमध्ये आले. भक्ती शास्त्राचा सांगोपांगाचा अभ्यास केला. रात्रंदिवस म्हणजे माझ्या तुकोबारायांनी केलं. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावी. अहो काही काम जर असेल ना काम सुद्धा करायचं. पण काम करत असताना सुद्धा देवाचं नामस्मरण करायचं. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. दिन रजनी हाती दंडा गोविंदाचे पोवाडे. रात्रंदिवस माझ्या भगवान परमात्म्याचं भजन करायचे तुकोबाराया. जगद्गुरु तुकोबाराय शौचालय जर बसले ना तरी सुद्धा देवाचं नामस्मरण करत होते. एकदा काशीवरून एक ब्राह्मण तुकोबारांना भेटण्याकरता आला. काशीवरून ब्राह्मण भेटण्याकरता आला तुकोबारांना. सरळ त्यांनी ब्राह्मण देऊन सांगितलं. म्हटले अरे तुम्हाला तुकोबारांच्या घरी जायचंय ना, ज्यांच्या दारात तुम्हाला तुळशी वृंदावन दिसल तेच घर तुकोबारांचं असेल. जायाची द्वारी तुळशी वृंदावन ते सदन
दर्शन वैष्णवांचे. या दारात तुम्हाला तुळशी वृंदावन दिसल, ते घर वैष्णवांचं असेल. तो ब्राह्मण त्या ठिकाणी बघण्याकरता गेला. प्रत्येक दारामध्ये बघितलं, तुळशी वृंदावन होतं. एका घरासमोर तुळशी वृंदावन दिसलं. डायरेक्ट तो ब्राह्मण घरामध्ये गेला. जिजाऊ असं आई साहेब बसलेल्या होत्या. म्हटले का हो, तुकोबारांचं घर हेच का? हो, तुकोबारांचं घर हेच आहे. कुठे गेले तुकोबाराया? त्यांनी सांगितलं तुकोबारा शौचालयाला गेले, येतील थोड्या वेळात, तोपर्यंत इथं बसा. थोड्या वेळानंतर तो त्या ठिकाणी ब्राह्मण बसलेला आहे. थोड्या वेळानंतर जगद्गुरु तुकोबारा तिथे येतात. आणि त्या ब्राह्मणाला बघितलं, अरे मी येता वेळेस शौचालयाला बसून नामस्मरण करणार, हेच ते तुकोबारा दिसत आहे. म्हणजे तुकोबारांना सांगितलं, म्हटलं का हो तुकोबारा, तुम्ही शौचालयाला बसते तरी देवाचं नामस्मरण करता, ते का बरं? तुकोबारा म्हणतात, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला से, घेतला से, छंद या नामाचा घेतला से. काय पैसे मागितले का काय मी तुम्हाला? याचे तर चिंगूसपणा. जरा जोर जोर. माझी मदत झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असी. तुकोबारांना त्या ब्राह्मणाने विचारलं, म्हटलं का हो तुकोबाराया, तुम्ही शौचालयात बसले तरी देवाचं नामस्मरण करता, ते का बरं? त्याचं उत्तर तुकोबारांनी दिलं. तुकोबारा म्हणतात, ही वाणी आहे, हिला जागा दिसत नाही. माझी मदत झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे. या वाणीला छंद लागलेला आहे नामाचा. रात्रंदिवस तुकोबाराने भक्ती केली, भजन केलं. तुकोबारा मृत्यू लोकामध्ये आले आणि एवढी भक्ती करूनही सुद्धा तुकोबारा आहे संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. अहो शेवटपर्यंत जगद्गुरु तुकोबारा आपल्या संसारावरती तुळशीपत्र ठेवून राहिले. तुकोबारा म्हणतात, आम्ही सदैव सोडके जवळ येता चोर धाके, जाऊ पुढती भिके कुत्रे कर राखेते, झाडू संताचे मार्ग. नको ऐशे सांगा. तुकोबारा आहे हे सांगत होतो, आम्ही सदैव सोडकी. जगद्गुरु तुकोबारा शेवटपर्यंत संसारावरती तुळशीपत्र ठेवून राहिले. तुकोबारा वैकुंठावरून आले हे मी सांगत होतो. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असे, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, झाडू संतांचे मार्ग. आड राणी भरली जगत. तुकोबारा मृत्यू लोकामध्ये आले. देवाने सांगितलं म्हणून तुकोबारा वैकुंठावर मृत्यू लोकामध्ये आले.
आणि मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांनी या जगाकडे अवलोकन केलं. प्रत्येकाला वाटत होतं मला काहीतरी लाभ प्राप्त झाला पाहिजे. प्रत्येकाची इच्छा होती देवा तुकोबाराया आम्हाला लाभ प्राप्त झाला पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी प्रत्येकाला सांगितलं तुम्हाला लाभ प्राप्त होईल, पण त्याकरिता तुम्हाला काय करावं लागेल? संतांची संगत करावी लागेल. अभंगाचं पहिलं चरण. तिथे कपाळ सरिसे लाभतो विशेष संत संगे. जगद्गुरु तुकोबार सगळ्यांना सांगतात की तुम्हाला लाभ पाहिजे ना, पण एक करा लाभतो विशेष संत संगे. तुम्हाला संतांची संगत करावी लागेल तरच तुम्हाला लाभ प्राप्त होईल. पण खऱ्या संतांची संगत जर झाली, खऱ्या संतांची भेट झाली तर तुम्हाला लाभाची प्राप्ती होईल, अन्यथा तुम्हाला लाभाची प्राप्ती होणार नाही. पण काही साधक तुकोबार म्हटले का हो तुकोबार आहे, आम्ही जर संत संगती केली नाही, संत संगतीच्या जर व्यतिरिक्त गेलो तर आमचं काय? तुकोबार म्हणतात तुम्हाला तुमचं कपाळच बरोबर नाही. तुम्ही जर संत संगत केली नाही ना, संत संगतीच्या व्यतिरिक्त जर गेलात तर तुम्हाला काय? तुमचं कपाळच बरोबर येणार आहे. पण काही साधक तुकोबार म्हटले काय तुकोबार आहे, आपण जिथं जाऊ तिथं आपलं कपाळ बरोबर येणारच आहे ना. आपण जिथं जाऊ तिथं आपलं कपाळ येणारच आहे. पण संतांची भाषा ही पारिभाषिक असते.
ज्या ठिकाणी वाचार्थ लागत नसेल तिथे लक्षार्थ लावावा लागतो. काय काय ठिकाणी पहा, आपण जर म्हटलो गंगायाम गोशाहा, गंगेच्या कडेला गवळ्याचे घर आहे, गंगेवर गवळ्याची घर आहे, ज्या अर्थी असं म्हटलो तर गंगेवर राहील का गंगेच्या पलीकडच्या काठाला राहील. डॉक्टरांनी एका पेशंटला सांगितलं, एक पेशंट डॉक्टरांकडे गेला, डॉक्टर साहेब 150 किलो वजन झालं. म्हटले माझं कमी वजन आहे, 150 किलो वजन झालं. जागी आहेत ना, माझं वजन फार कमी आहे, 150 किलो आहे, मला तब्येत कमी करायची आहे, वजन कमी करायचंय यापेक्षाही. म्हटले मग एक करा ना, तुम्ही दररोज 5 किलोमीटर चालत जा, दररोज 5 किलोमीटर तुम्ही चालत जा. 10-15 दिवसांनी आणि फोन केला डॉक्टर साहेबांना, डॉक्टर साहेब आता जवळजवळ पुण्याच्या आसपास आलोय, आता पुढे जाऊ का माग येऊ. मी काय बोलतो ते कळतंय ना, हात म्हणा मावशी कळतंय ना, तुमच्या लेकरासारखं आहे की नाही, हात म्हणा मी कुठं वाटा मागणार आहे. विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी वाचार्थ लागत नसेल तिथे लक्षार्थ लावा लागतो. संत काय म्हणतात, तुकोबारे काय म्हणतात, तुम्ही जिथं जाल तिथं तुमचं कपाळ बरोबर येणार आहे. मग ज्या अर्थी कपाळ म्हटले, कपाळाला सुद्धा 2 अर्थ असतील ना. कपाळ म्हणजे काय हे जर कळलं तर आपल्याला कीर्तन समजेल. तुकोबारे म्हणतात कपाळ या शब्दाचा अर्थ 2 पद्धतीने बघता येतो, एक व्यावहारिक दृष्टीने आणि एक पारमार्थिक दृष्टीने. व्यावहारिक दृष्टीने जर कपाळाचा विचार केला तर एक दृष्टांत सांगावं लागेल. एका गृहस्थाला दारासमोर लकी ड्रॉची गाडी आली. लकी ड्रॉची गाडी आली, 30 रुपयाचं लकी ड्रॉ फाडलं आणि त्याला 1 लाखाचं त्या ठिकाणी लॉटरी लागली. 1 लाख रुपये मिळणार, ते तिकीट जपून ठेवायचं होतं. घरी आला, तिकीट फाडलं, तिकीट घरी घेऊन आला. आता उद्या 1 लाख रुपये आणायला जायचं आणि मग 1 लाख रुपये आणण्याकरता जायचं. घरी आला, आनंदात अगदी खुश होता, चेहऱ्यावरती आनंद मावत नव्हता. एवढा आनंद त्या ठिकाणी त्याला झालेला होता. चालत होता, असा पळतच आला. शेजारच्या मित्राला विचारला, अरे काय राम भाऊ आज फार आनंद आहे, काय अडचण, काय आनंद काय नेमकं. तू म्हटला काय सांगू, 1 लाखाची लॉटरी मला लागली. असं मग पार्टी तर झाली पाहिजे. हो दादा पार्टी होईल ना, पैसे आल्याच्या नंतर पार्टी करू आपण. घरी गेला आणि घरी गेल्याच्या नंतर त्याचा छोटासा मुलगा, 10-12 वर्षाचा मुलगा, त्याला रोज पप्पाच्या खिशे उचकायची सवय. पप्पाच्या खिशात रोज चॉकलेट असायची, पैसे असायचे. मग ते चॉकलेटला पैसे घेण्याकरता तो आपला नेहमीप्रमाणे गेला. त्याचे वडील त्या ठिकाणी ते स्नान करण्याकरता गेले, कपडे अडकून ठेवले घरामध्ये. आणि हा मुलगा तिथं गेला, त्याने खिशात बघितलं, पैसे काय सापडले नाही. त्याला वाटलं चॉकलेट नाही, पैसे नाही, काय कागद एकानो हा. तो कागद घेतला, ते होतं तिकीट. तो कागद घेतला आणि पोरामध्ये खेळायला गेला, ते फाडून टाकलं तिकडं. थोड्या वेळानंतर आता हा आनंदामध्ये सकाळी उठला, शर्ट घातला, आता 1 लाख रुपये आणण्याकरता जायचं. गावामध्ये गेला, खिशात हात घालतो, तिकीटच नाही. तिकीट गेलं कुठं, त्याला प्रश्न पडला, अरे आपल्याला 1 लाख रुपये लॉटरी लागलेली आहे, तिकीट असल्याशिवाय आपल्याला 1 लाख रुपये भेटणार नाहीये. मग तिकीट तर आपल्या मुलाने फाडलं. तेवढ्या त्याचा मित्र आला, अरे काल तर फार आनंदी होता, आज तुझ्या चेहऱ्यावरती थोडी गोवरी, तैसी दिसे तोंडावरी, नेमकं काय भानगड झाली. अरे तो चेहरा सुकलेला आहे, काय झालंय. तो म्हटला, अरे मला 1 लाखाची लॉटरी लागली होती, पण माझं नशीबच फुटकं. कुठं हात लावला, गुडघ्याला, कुठं लावला, कपाळाला लावला. कपाळाला हात लावला आणि सांगितलं माझं नशीबच फुटकं आहे. अरे मला 1 लाख रुपये मिळणार नव्हते. हे व्यावहारिक दृष्टीने झालं बरं. याचा अर्थ होतो, याला कपाळ म्हणतात. कपाळाला काय म्हणतात, नशीब म्हणतात. आणि व्यावहारिक दृष्टीने, संतांच्या दृष्टीने जर झालं, पारमार्थिक दृष्टीने जर विचार केला तर आपल्या घरामध्ये ज्यावेळेस स्त्री बाळंतीण होते, 5वीच्या दिवशी आपण घरामध्ये गोड्या तेलाचा दिवा लावतो. माता भगिनी लावतो की नाही, गोड्या तेलाचा दिवा लावतो. ते का लावतात, का लावतात, असं म्हणतात की त्या रात्री सटवी येत असते
त्या बाळाच्या मस्तकावरती कपाळावरती आपलं त्या बाळाचं नशीब प्रारब्ध कर्म त्या ठिकाणी लिहून ठेवत असते. मग ते तुम्ही कितीही पुसण्याचा प्रयत्न केला, ते मोडण्याचा प्रयत्न केला तरी ते मोडत नाही. का ललाटीचे लिहिले न मोडे काही केले, काळे गोरे पण धुतले फिटून येणे. ज्ञानोबा म्हणतात ते कर्म आहे, ते कर्म कुणालाही चुकवत नाही. म्हणून तुम्ही मृत्यू लोकांमध्ये आले, तुम्हाला लाभ पाहिजे, पण तुम्ही जर संत संगती केली नाही तर तुम्हाला तुमचं कपाळच बरोबर येणार आहे. पण काही साधक म्हटले का हो तुकोबर आहे, ठीक आहे संत संगती करायची मान्य आहे आम्हाला, आम्ही संत संगती करतो, पण संत संगती करण्यापेक्षा आम्हाला एक असं वाटतं आम्ही संसारिक माणसं आहोत, आम्हाला संतांच्या पेक्षा भक्तीपेक्षा आम्हाला संसारात नाही का प्राप्ती होणार लाभाची, हा एक मोठा प्रश्न आहे. आम्हाला संसारात प्राप्ती होणार नाही का? ते म्हटले काय बोलता अहो, संसार फार दुःखाचा आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, संसार दुःख मूळ चहू कळे विश्रांती नाही कोठे, तुम्हाला लाभाची प्राप्ती होणार नाही. या सुख जर शोधायला गेलं तर सुख अजिबात भेटत नाही. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता येवडे. आणि एवढा दुःखरूप संसार आहे, या संसारात तुम्हाला कसा लाभाची प्राप्ती होईल, कसा लाभ मिळेल नाही ना. तुम्हाला लाभ पाहिजे असेल तर एकच करावं लागेल, ती म्हणजे संतांची संगत. लाभतो विशेष संत संगी. पण काही साधक तुकोबारांना बोलतात का हो तुकोबारा, तुम्ही म्हणता लाभाच्या प्राप्ती करता संतांच्या भेटीची गरज आहे, ठीक आहे तुकोबारा, पण आम्हाला संत भेटतील का? हो भेटतील ना, पण त्याकरता काय करावं लागेल? जगद्गुरु तुकोबारा म्हणतात तुमची पूर्वी जन्मीची जर पुण्य असेल तरच तुम्हाला खऱ्या संतांची भेट होईल. Yes.
दुनियेदरी होती सानुकूळ. बंधू बांधव तर कितीतरी भेटतील, पण खऱ्या संतांची जर भेट करून घ्यायची असेल तर तुम्हाला पूर्वजन्मीची पुण्य पाहिजे, अन्यथा तुम्हाला संतांची भेट होणार नाही. मग तुकोबाराने सांगितलं तुम्हाला संतांची भेट झाली मग तुम्हाला लाभाची प्राप्ती होईल. लाभतो विशेष संत संगे. पण काही तुकोबाराने काही लोक म्हणतात का हो तुकोबाराया, तुम्ही म्हणता आम्हाला संतांच्या भेटीची गरज आहे, आम्हाला संतांची भेट जर झाली नाही तर लाभाची प्राप्ती होणार नाही. पण आम्हाला असं वाटतं आम्हाला संतांच्या भेटीची काय गरज आहे हो, आमची घरची प्रॉपर्टी खूप आहे, आम्हाला कशाचीच कमतरता नाहीये, सगळं अनुकूल आहे आमच्याकडे, घर आहे, मुलं बाळ, जमीन जुमला, गाडी बंगला, पैसा आकाश सगळं आमच्याकडे, मग आम्हाला संतांच्या भेटीची काय गरज आहे. तुकोबाराय म्हणतात तुम्ही ज्याला भाग्य म्हणता, भाग्य तरी नो हे पुत्र हे भाग्य नाही, यांच्यापासून लाभाची प्राप्ती होणार नाही, यांच्यापासून अनेक त्रास आहे. हे कुणी कुणाचं नसतंय, ऐन वेळेस तर कुणीच कुणाचं नाहीये. आपल्याला तर दाखवून दिलं कोरोनाने, ज्यावेळेस रिपोर्ट पॉझिटिव्ह येत होता त्यावेळेस कळत होतं आपलं कोण आणि परक कोण. नितीन महाराज लांबून भाकरी द्यायची हो जेवायला, लांबून. इथं ताट ठेवलंय, थोड्या वेळानं घ्या आणि जेवून. नाही रे नाही बहीण कुणाची बाबू कुणाचा कोण कुणाचे बहीण कुणाची बाबू कुणाचा आपण म्हणतो बायको माझी आहे, मुलगा माझा आहे, सगळे माझे आहेत, पण अजिबात नाही. तुकोबाराय म्हणतात यांच्यापासून तुम्हाला लाभाची प्राप्ती होणार नाही. भाग्य तरी नव्हे धनपुत्रदारा. मुलगा होत नसेल तर आपण देवाला प्रार्थना करतो, देवा अरे वंशाला दिवा दे, वंशाला दिवा मिळावा म्हणून देवाकडे प्रार्थना करतो आणि देवाला म्हणतो देवा अरे मला मुलगा होऊ दे. पण ज्या वेळेस तोच मुलगा तुमच्या कमरात लाच घालून तुम्हाला घराच्या बाहेर काढतो ना, त्यावेळेस आपण म्हणतो बाई हा मुलगा नसता झाला तरी बरं झालं असतं. मग ह्या मुलांपासून तुम्हाला सुख आहे का? नाही. दारा म्हणजे पत्नी, पत्नी मिळण्याकरिता आपण फार साहस करतो, फार प्रयत्न करतो. आता मुली मिळणं फार कठीण झालं, पण तरी सुद्धा आपण म्हणतो मला मुलगी भेटावी, मला बायको मिळावी. एका गृहस्थाला बायको मिळत नाही आणि त्याला बायको मिळाली, काही सायासानं बायको मिळाली. काही दिवसानंतर त्याचा मित्र त्याच्याकडे आला, त्याला म्हटलं दाद्या अरे 1 वर्ष तुझ्या लग्नाला झालं, कसं काय तुझा संसार चाललाय? तो म्हटला अरे माझी बायको कशी निघाली, कशा निघाली, घरात अजिबात सुख नाही, घरात अजिबात सुख येत नाही, बायको फार त्रास देते, जे करू नको म्हटलं ती करते. तिला जर म्हटलं ना मला चहा पी वाटलाय तर ती सरबतच करते. तिला जर म्हटलं मला वांग्याची भाजी खाऊ वाटली
तर ती बटाट्याची भाजी करते. तिला जर म्हटलं नाही आज मला पालकाची भाजी खाऊ वाटली, ती आंबट चुकीचीच करते. आपण जे काही सांगू ना त्याच्या व्यतिरिक्त ती उलट चालते बघा. तू म्हटलं एक काम कर ना, तुझी बायको तुला ऐकत नाही, तू म्हटलं अजिबात नाही, मग एक काम कर, आजपासून तू उलट वागायचं. ज्यावेळेस तुला वाटेल ना मला सरबत प्यायचं, मग तू तिला म्हणायचं मला चहा कर, ती बरोबर सरबत करत जाते. मग अशा पद्धतीने ठरलं. एक दिवस असा प्रसंग आला, वडिलांचं श्राद्ध त्याला घालायचं आणि तो त्या ठिकाणी सांगू लागला बायकोला, बायको उद्या तुझ्या मामजींचं म्हणजे माझ्या वडिलांचं श्राद्ध आहे, आपल्याला पिंडदान करायचं. आपल्याला पिंडदान करायचं नाही. तो बोलला आपल्याला पिंडदान करायचं नाही. ती म्हटली का करायचं नाही, आपण पिंडदान करणार. तो म्हटला आपण आता माणसाला जीव घालायचं नाही, ब्राह्मण जीव घालायचे नाही. तो म्हटले, ती म्हटली अजिबात नाही. असं कसं, ब्राह्मण जीव घालायचे. त्याला वाटलं गुण आला, गुण आला. त्याला वाटलं आता, त्याला आनंद वाटला. मग त्या ठिकाणी त्यांचं ब्राह्मण त्या ठिकाणी श्राद्ध झालं. आता ते पिंडदान करण्याकरता नदीमध्ये गेले, त्या ठिकाणी टाकण्याकरता गेले. तो म्हटलं एक काम कर, लय आतमध्ये जाऊ नको बरं का, पाणी खूप आहे. ती म्हटली मी जाईन, आणि गेली ना थोडी पुढं. लय पुढे जाऊ नको, खोल पाणी आहे. ती म्हटली मी जाईन. अगं मरशील, मी मरण. आणि पाहता काय, मेली ना, मेली. आणि थोड्या वेळानं तो जिथं टेकड होता का चढ, त्या चढाला जाऊन उभा राहिला. त्याचा मित्र त्याच्याकडे आला, म्हटलं का रे काय झालं, फार तुझ्या मागे प्रश्न दिसतो, तुझ्या चेहऱ्यावरती फार प्रश्न दिसतोय. म्हटलं काय करू, म्हटले बायकोने आत्महत्या केली, बायको नदीमध्ये वाहून गेली. अरे मग काय वेडा आहेस तू, म्हटले बायको वाहून गेली, मग उताराला जायचं ना, चढावरती कशाला गेला. तर म्हटलं बायको पहिल्यापासून उलटीच होती. काय सांगते तर म्हटली उलटी मागे गेली असेल तर. विठ्ठल बायको मिळण्याकरता सायास केले, बायको अशी मिळाली, कर्कशा मिळाली. पण तुकोबार आहे म्हणतात ती धन दारा पत्नी, तिच्यापासून तुम्हाला लाभाची प्राप्ती नाही, पुत्रापासून लाभाची प्राप्ती नाही, आणि धनापासूनही लाभाची प्राप्ती नाही. धन मिळण्याकरता फार सायास करावे लागतात रामेश्वर महाराज, आणि ते धन सांभाळण्याकरता सुद्धा फार सायास करावे लागतात. म्हणून भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा, निकट वास बरा संताबाई. तुकोबार म्हणतात तुम्हाला लाभाची प्राप्ती करायची ना, मग तुम्ही एक करा, निकट वास बरा संताबाई. संतांच्या पायी निकट वास करा, त्या ठिकाणी वास करा. आणि ज्यावेळेस तुम्ही संतांची भक्ती कराल, संतांच्या नामस्मरण कराल, मग संतांच्या पायावर तुम्ही काय करा, जीव द्या. तुका म्हणे हिची करावी मिरासी, बळी संत पाशी द्यावा जीव. तुकोबार आहे म्हणतात जीव द्या, संतांच्या पायी जीव द्या, म्हणजे त्यांची काया वाचा मनाने सेवा करा. तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. त्यांची काया वाचा मनाने तुम्ही सेवा करा, आणि सेवा केल्याच्या नंतर ते संत तुमच्यावरती प्रसन्न होतील, आणि संत प्रसन्न झाल्यावर तुम्हाला खऱ्या अर्थाने लाभाची प्राप्ती होईल. लाभ तो विशेष संत संगे. विठोबा रे तर आई वडिलांचं अंतःकरण करतो. नको